श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी आलेल्या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये 5 वस्तू जाळायच्या आहेत. या वस्तू कोणत्या आहेत, त्या कोणत्या वेळामध्ये आपल्याला जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होणार आहे आणि पितरांच्या आशीर्वादासोबतच जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत. तसं तर आपण प्रत्येक अमावस्येला काही उपाय सेवा करत असतो. या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत. तर ते कोणते आहेत हे देखील मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर शनिवार 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असून शास्त्रात याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. शनिवारी अमावस्या तिथी आल्याने ती शनिचरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाईल. याशिवाय या दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले उपाय शुभ फळ देतात. या गोष्टी केल्यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो. पितृपक्षामध्ये सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते जे अमावस्येला मरण पावले आहेत किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही. पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करता येते. यावेळी सर्व पितृ अमावस्या 14 ऑक्टोबर शनिवार रोजी आलेली आहे. यावेळी पितृपक्षातील अमावस्येला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत. या योगामध्ये पितरांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा अनेक वर्ष तृप्त राहतो. अश्विन महिन्यात येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येमुळे त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या शुभ संयोगामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना प्रसन्न आणि संतुष्ट करता येते. तसं तर पितृपक्षामध्ये पितरांच्या तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं आणि त्यानंतरच घरातल्या साफसफाईला सुरुवात केली जाते. पण जर तुमच्या पितरांची तिथी ही सर्व पितृ अमावस्या तिथी असेल तर अशा वेळेस तुम्हाला घरातली साफसफाई करता येत नाही आणि साफसफाई करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही, कारण दुसऱ्या दिवशीपासून नवरात्री सुरू होते आणि नवरात्रामध्ये घटस्थापना झाल्यानंतर आपण ह्या गोष्टी करत नाही. मग आता अशा वेळेस काय करायचं? जर तुमच्या सर्व पितृ अमावस्या तिथीच्या दिवशी पितरांचं श्राद्ध असेल तर अशा वेळेस तुम्ही नवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई जेवढी होईल तेवढी करायची आहे आणि बाकीकडे तुम्ही गोमूत्र शिंपडायचं आहे. आता ज्यांच्या पितरांचं श्राद्ध हे पितृपक्षामध्ये खूप आधी झालेलं आहे, त्यांच्या घराची साफसफाई ही संपत आलेली असेल तरी देखील प्रत्येक अमावस्या तिथीला आपण जे जे उपाय करतो ते करायचेच आहेत. जसं की आपल्या घराच्या अंगणामध्ये थोडीशी हळद आणि गोमूत्र मिक्स करून त्या पाण्याने आपल्याला घराच्या अंगणात सडा टाकायचा आहे. आपल्या घराची लादी पुसत असताना खडे मीठ आणि हळदीचा वापर करायचा आहे. यासोबतच प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करत असतो, देवांना स्वच्छ करत असतो, देवघर साफसफाई करत असतो, घरामधल्या असलेल्या बेडशीट्स वगैरे चेंज करत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच सर्व पितरी अमावस्या तिथीला आपण घराबाहेर कोहळा सुद्धा टांगत असतो. जर तुम्ही अजूनही हा उपाय केलेला नसेल आणि तुमची इच्छा असेल तर सर्व पितरी अमावस्या तिथीला हा उपाय तुम्ही आवर्जून करू शकता. या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पिंपळाच्या झाडाला पितराचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी पितरांसाठी काळ्या तिळासह जल अर्पण करा. यामुळे घरामध्ये पितरांचा आशीर्वाद कायम राहील. पितरांना दूध, तीळ, कशा, फुले आणि सुगंध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की जल अर्पण केल्याने पितरांची तहान भागते. जर तुमच्या पितरांचं श्राद्ध हे सर्व पितृ अमावस्या तिथीच्या दिवशी असेल तर घरी श्राद्धासाठी तयार केलेल्या अन्नातून अन्नाचा काही भाग काढून पंचबली म्हणजेच गाय, कुत्रे, कावळे, देवता आणि मुंग्यांना द्यावे. पूर्वजांच्या कल्याणासाठी आदरपूर्वक प्रार्थना करावी. या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना अन्नदान करावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान करून निरोप द्यावा. या दिवशी आपली बहीण असेल, जावई, पुतण्या यांना सुद्धा अन्नदान करावा. असे मानले जाते की पितरांना त्याशिवाय तृप्ती मिळत नाही. यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबासह बसून रात्रीचे जेवण करावे. त्यानंतर एखाद्याने पूर्वजांचे आभार मानले पाहिजे आणि जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागितली पाहिजे. त्यानंतर पितृपक्षामध्ये एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या हॉलमध्ये मधोमध बसून करायचा आहे. यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल, जीवनामध्ये जे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि पितरांचा शुभाशीर्वाद मिळेल.
या 5 वस्तू घराच्या मधोमध जाळल्यामुळे जो धूर तयार होईल, त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण शुद्ध होईल, सकारात्मक होईल आणि त्यासोबतच घरामध्ये असलेली नकारात्मकता जी अनेक रूपामध्ये आपल्या घरात असते. जसं की सगळं काही सुरळीत असताना विनाकारण होणारे भांडणं, कटकटी, त्याचबरोबर जर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल, त्या आजारपणाचं कारण देखील घरामध्ये असलेली नकारात्मकता असू शकते. आणि यासोबतच जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील, पैसा टिकत नसेल, स्थिर राहत नसेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घराच्या हॉलमध्येच का बसायचं आहे? कारण हॉल ही अशी जागा आहे जिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीसुद्धा तिथेच आधी येतात आणि आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार देखील हॉलच्या अगदी समोरच असतं. त्यामुळे जी काही नकारात्मकता घरात प्रवेश करते ती सगळ्यात आधी हॉलमध्ये येते. म्हणूनच तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी सगळ्यात आधी तुम्हाला एक गाईची गौरी घ्यायची आहे आणि त्या गौरीला पेटवण्यासाठी तुम्हाला भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे. 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या. साधा कापूर या उपायासाठी वापरू नका, कारण साधा कापूर जर तुम्ही वापरला तर तो तेवढा प्रभावी ठरत नाही. भीमसेनी कापरामध्ये घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर करण्याची तेवढी शक्ती असते. आता त्याने तुम्ही गौरी पेटवल्यानंतर या गौरीमध्ये अजून 3 वस्तू तुम्हाला घालायच्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत. फूल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या लवंगा नसाव्यात, चांगल्या पाहून घ्यायच्या आणि त्या 2 लवंगा यामध्ये घालायच्या आहेत. त्यानंतर 2 वेलची तुम्हाला घालायच्या आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला थोडंसं खडे मीठ यावरती घालायचं आहे. आणि यासोबतच गौरी पेटलेली राहावी यासाठी तुम्ही 2 चमचे शुद्ध गाईचं तूप सुद्धा घालायचं आहे. आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. ज्यावेळेस देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दोन्ही तिथी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. पौर्णिमा ही तिथी तर देवीची जन्मतिथी मानल्या जाते, पण अमावस्या ही देखील श्री लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जाते. आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्या तिथीवरती करतो. दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय केल्यामुळे घरामधली नकारात्मकता तो दूर होतेच, पण देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या 2 वस्तू म्हणजेच अख्खी लवंग आणि वेलची जी खडे मसाल्यांमध्ये जिचा वापर होतो, त्यासुद्धा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. या जाळल्यामुळे जो धूर तयार होतो, तो देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तिच्या सुगंधाने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी आकर्षित होते. आणि सर्व पितरी अमावस्या तिथीच्या दिवशी आपण हा उपाय केल्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होतात. जीवनात जे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी मदत होते आणि आपले पितर देखील आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. हा उपाय करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कर्पूर होम सुद्धा अमावस्या तिथीच्या दिवशी करू शकता आणि त्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळामध्ये पाणी असलं पाहिजे असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आणि हातामध्ये नारळ घेऊन 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. 7 कापराच्या वड्या घेत असताना त्या भीमसेनी कापराच्याच असाव्यात. जसं मी तुम्हाला सांगितलं, साध्या कापरामध्ये एवढी शक्ती नसते. 7 कापराच्या वड्या घेतल्यानंतर एक वडी तुम्हाला या नारळावरती ठेवून पेटवायची आहे. दुसरी वडी संपत आली की दुसरी कापराची वडी टाकायची. असं करत करत तुम्हाला त्या 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. हे कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तो नारळ तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होईल. तुमच्या घरातले वास्तुदोष दूर होतील. हा उपाय तुम्ही या महिन्याला येणाऱ्या प्रत्येक अमावस्या तिथीला सुद्धा करू शकता, कारण हा खूपच प्रभावी उपाय आहे. आता या नारळाचं तुम्हाला काय करायचं आहे, तर हा नारळ तुम्हाला ताबडतोब विसर्जित करायचा आहे का? तर नाही. तुम्हाला जर कर्पूर होम करायचा असेल, अमावस्या तिथीला तुम्ही हा उपाय सुरू केला. आता कर्पूर होम तुम्ही अमावस्येला केला, दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला तसंच करायचं आहे. 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला 15 दिवस करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा कर्पूर होम करायचा आहे आणि त्यानंतर मग तो नारळ तुम्हाला विसर्जित करायचा आहे. 15 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता हा नारळ सगळा शोषून घेईल आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला ताबडतोब विसर्जित करायचा आहे. करून बघा, अत्यंत प्रभावी उपाय आहे, पण हा उपाय तुम्हाला सलग 15 दिवस करावा लागेल. जर तुमचा मध्येच मासिक धर्म आला तर घरातील इतर सदस्यांकडून सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल. अगदी साधा सोपा उपाय आहे. 7 कापराच्या वड्या घेऊन त्या नारळावरती एक करून जाळायच्या आहेत. संपूर्ण घरामध्ये हा नारळ फिरवायचा आहे किंवा तुम्ही देवघरासमोर बसून सुद्धा हा उपाय करू शकता. पण प्रत्येक रूममध्ये वास्तुदोष असतात, त्यामुळे तुम्ही हा नारळ जर प्रत्येक रूममध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरवलात तर तुमच्या घरामध्ये असलेल्या प्रत्येक रूममध्ये असलेले वास्तुदोष नाहीसे होतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, की हा उपाय जर तुम्ही अमावस्या तिथीला सुरू केला तर तुम्हाला पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवावा लागेल. रोज हा उपाय करण्याची वेळ सुद्धा निश्चित करावी लागेल. जसं मी सांगितलं, हा उपाय तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. जर तुम्ही 6:30ला हा उपाय करायला बसलात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 6:30लाच हा उपाय करावा लागेल. असं करत करत तुम्हाला 15 दिवस सलग हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर या नारळाचं विसर्जन करायचं आहे.
सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जितके जास्तीत जास्त तुम्ही सेवा उपाय कराल, तेवढंच त्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. यातील सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही. यातला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये येणारे सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी सर्व पितरी अमावस्या तिथीचे दिवशी केलेले हे उपाय अत्यंत प्रभावी असतात. यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते आणि आपल्या पितरांचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळतात. जो उपाय मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तो तुम्ही प्रत्येक अमावस्या तिथीला करू शकता. ज्यामध्ये या 5 वस्तूंचा वापर करून हॉलच्या मधोमध तुम्ही ह्या वस्तू जाळू शकता किंवा जो नारळाचा कर्पूर होम मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे. यापैकी दोन्ही उपाय तुम्ही दर अमावस्या तिथीच्या दिवशी करू शकता, पण सर्व पितरी अमावस्या तिथीच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करावा. कारण उद्याची सर्व पितरी अमावस्या तिथीला मोक्षदायिनी अमावस्या तिथी यासोबतच शनी अमावस्या असल्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यासोबतच सर्व पितरी अमावस्या तिथीच्या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे. अतिशय साधा सोपा उपाय आहे. यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.